आज मी तुम्हाला खूप छान अशी कथा सांगणार आहे. सिद्ध कसे काम करतात. धनु नावाचा एक साधक होता. धनु सतत श्री गुरूंकडून काहीतरी मिळावे, काहीतरी नवीन घडावे म्हणून धडपडत राहायचा. एकदा श्री गुरूंनी त्याला साधना दिली. म्हणाले, हे नियमित करायचे. धनु म्हणाला, पण मला अनुभूती केव्हा येईल? श्री गुरु म्हणाले, तू करत राहा, बाकी काही विचार करू नकोस. धनु रोज श्री गुरूंनी दिलेली साधना न चुकता करू लागला. काही दिवसांनी त्याच्या लक्षात आलं, हे किती कंटाळवाणं आहे. श्री गुरूंनी दिलेली साधना फक्त करायची, नवीन वेगळं असं काहीच नाही. आजूबाजूचे लोक रोज कधी हा देव, कधी तो देव करीत आणि सांगत, बघ हे इथे गेलो, अमुक अमुक देवाचा प्रसाद मिळाला. कंटाळलेला धनु श्री गुरूंकडे गेला आणि म्हणाला, हे काय रोज रोज 30-30 साधना, मला आता कंटाळा आलाय. श्री गुरूंनी बघून न बघितल्यासारखंच केलं. धनुला अपमान वाटला. तो तावातावाने उठला आणि आश्रमाबाहेर पडला. दमून भागून एका झाडाखाली बसला. समोर एक वारूळ होतं. त्यातून असंख्य मुंग्या एकामागून एक चालत होत्या. धनु त्यांचं निरीक्षण करू लागला आणि अचानक त्याला काही जाणवलं. आनंदित होऊन तो पुन्हा आश्रमाकडे आला आणि श्री गुरूंनी दिलेली साधना करू लागला. श्री गुरु स्वतः धनुच्या कुटीत आले. एक मंद असा सुगंध दरवळत होता. धनु साधना करत असल्यामुळे श्री गुरु शांतपणे बसले. साधना संपताच तो गप्पा मारू लागले आणि विचारलं, काय झालं, तू बरा आहेस ना? धनु म्हणाला, जेव्हा तक्रार घेऊन आलो होतो तेव्हा तुम्ही ढुंकूनही पाहिलं नाही. आता उत्तर सापडलं आहे तर बोलायला आलात. श्री गुरु म्हणाले, माझ्या लाडक्या पुत्रा, तुला वाटलं की माझं तुझ्याकडे लक्ष नाही, पण तू चुकलास. जेव्हा तू मन लावून साधना करत होतास तेव्हा माझं लक्ष होतंच. जेव्हा तू साधना सोडून इतर विचारांमध्ये गुंतलास तेव्हाही माझं लक्ष होतं. जेव्हा लोकांचे कुतर्क ऐकून तू गोंधळलास तेव्हाही माझं लक्ष तुझ्यावरच होतं. जेव्हा क्षोभ घेऊन तू माझ्याशी भांडलास तेव्हाही माझं लक्ष तुझ्यावरच होतंच. जेव्हा तू रागाने निघून गेला आणि ठेचकळत चालत होतास तेव्हाही माझं लक्ष तुझ्यावरच होतं. म्हणूनच तू न धडपडता झाडाखाली बसू शकलास. जेव्हा तू मुंग्यांची रांग बघितलीस तेव्हा तुझ्या मनातील विक्षेप दूर करून ज्ञानाचा उदय घडवणारा मीच होतो. कारण ते तुझ्या साधनेचं फलित होतं. साधनेचं फलित कधी, कसं आणि कुठे द्यायचं हे आमचं काम असतं, तुमचं नाही. जेव्हा तू साधनेला कंटाळत होतास तेव्हा सगळ्या नकारात्मक शक्ती आणि तुझं प्रारब्ध हे तुझ्याकडून साधना होऊ नये म्हणून प्रयत्नशील होतं. पण ज्या क्षणी तू साधना सोडून माझ्यापासून दूर जाऊ लागलास त्या क्षणी प्रारब्धाने तुला पकडलं आणि नेमकं त्यानंतरच साधनेचं फलित तयार झालं आणि माझ्या कृपेने तू परत खेचला गेलास. तेव्हाच सत्याची उपरती तुला झाली. खरं तर सगळ्यांची अवस्था धनुसारखीच आहे. साधना करताना कंटाळा येतो. श्री गुरूंना अरेरावीने विचारणा होती, पण कलियुगात साधना अल्प असल्यामुळे आयुष्यात झालेली कृपा टिकत नाही आणि मनुष्य कायम भरकटतच राहतो. रामकृष्ण हरी.